एका महिन्याच्या आत त्यांनी दुसरं संमेलन ठेवलं पाहिजे आणि त्यांनी संमेलन नाही ठेवलं तर मी पद्मश्री सोडून देईल। तू लोककलावंत, इशे बाहेरचा कलावंत, काय जायचं त्यांच्या कार्यक्रमाला, काय त्यांचा सन्मान करायचा, हे या मोठ्या लोकांच्या डोक्यात असतं। त्यांच्यातला आपला बाट गेलेला नाही, त्यांच्या मनातनं आपल्याबद्दलचा बाट गेलेला नाही। अजूनही ते आपल्याला गाव कुसाच्याच बाहेर समजतात। त्याचं आजचं प्रतीक आहे ते इथं हजर नाही। उद्या त्यांनी माझ्यावर पोलीस कारवाई करावी तरी चालेल, मला पद्मश्री सोडायची पाळी आली तरी चालेल, पण हे चुकीचं आहे, दोघांचंही चुकीचं आहे। आशिष शेलार साहेब तरी यायला पाहिजे होते, कारण ते सांस्कृतिक मंत्री आहेत। का आम्ही कलावंत नाही, आम्ही माणसं नाही, आमच्याकडे कला नाही? सिनेमाच्या संमेलनाला तुम्ही ताबडतोब जाता त्यावेळी तुम्हाला टाईम असतो, नाटकाच्या संमेलनाला तुम्ही ताबडतोब जाता तेव्हा तुम्हाला टाईम असतो, आणि लोककलावंतांच्याबद्दल टाईम नाही। याचा मला कायम खेद राहील, आणि जोपर्यंत दुसरं संमेलन ते ठेवत नाही त्यांच्या उपस्थितीत, तोपर्यंत मला चैन पडणार नाही। एवढा सुंदर कार्यक्रम त्यांनी टाकला आणि कुठं गेले त्यांचं त्यांनाच माहीत। 15 वर्ष झाले मी विठाबाईच्या स्मारकासाठी झटतोय, का होत नाही? तमासगीर आहे म्हणून होत नाही। हे मला सगळं विचारायचं होतं साहेबांना, त्यासाठीच मी कंबर कसून आलो होतो, पण आज ते इथं नाहीत। या गोष्टीचं मला खूप वाईट वाटतंय, आणि आजच मी इशारा देतोय त्यांचे मंडळी जे इथं आलेले आहेत त्यांना, की 1 महिन्याच्या आत तुम्ही हे संमेलन याच पुण्यात एका मोठ्या सभागृहात ठेवलं नाही तर मी पद्मश्री परत करेन। मंत्री महोदयांना तुमच्या फोटोला नमस्कार करतो, फोटोतून मी तुम्हाला विनंती करतो की 1 महिन्याच्या आत संमेलन घ्या। आशिषजी शेलार साहेब नुसतंच बघू नका, पुन्हा संमेलनाला या आणि वाजत गाजत दिंडी निघाली पाहिजे संमेलनाच्या अगोदर, ही विनंती करतो। फार बोललो असेल तर क्षमा असावी। श्री रघुवीर खेड़कर कला थिएटर। मंडळी नमस्कार। केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार वितरण केलेल्या गोष्टीला अजून महिना सुद्धा लोटला नाही, असं असतानाही मिळालेला पद्मश्री पुन्हा माघारी देणार असल्याची तंबी पद्मश्री रघुवीर खेड़कर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांना दिलाय। पण नेमकं असं काय झालं की रघुवीर खेड़कर एवढे संतापले? त्यासाठी हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर मंडळी, त्याचं झालं असं की रविवारी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे समरसता लोककला संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं, आणि या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार उपस्थित राहणार होते। राज्यभरातील लोककलावंतांचे प्रश्न या निमित्ताने चर्चेला गेले असते, कलावंतांना थेट मंत्री महोदयांचे विचार ऐकायला मिळाले असते, मात्र हे दोघे आले नाही आणि नेमकं इथेच माशी शिंकली। संमेलनाचे अध्यक्ष आणि यंदाचा पद्मश्री पुरस्कार पटकावलेले कलाकार, लोकनाट्य तमाशा फडमालक रघुवीर खेड़कर यांनी थेट राज्य सरकारवर टीका करत मुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्र्यांना थेट इशारा दिलाय, आणि पद्मश्री परत करण्याचा हा इशारा होता। लोककला आणि तमाशा क्षेत्राला आजही दुय्यम वागणूक मिळत असल्याचा आरोप करत खेड़कर म्हणाले की मोठ्या लोकांना सिनेमा आणि नाटकांच्या कार्यक्रमांना जायला वेळ असतो, पण लोककलावंतांसाठी अजूनही वेळ नाही। अजूनही आपल्याकडे बाट नजरेनं पाहिलं जाते, आणि आजही आपल्याला गावकुसा बाहेरच समजलं जाते, अशा शब्दात त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली। सरकारने 1 महिन्याच्या आत दुसरं संमेलन घ्यावं, अन्यथा मला पद्मश्री सरकारला परत करावी लागली तरी मागे हटणार नाही, असा स्पष्ट इशाराच त्यांनी यावेळी दिला।
याच कार्यक्रमात तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या स्मारकाचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. सकाळी 11 वाजता दीप प्रज्वलन करून संमेलनास सुरुवात झाली. पहिल्या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री लावणी कलावंत मधु कांबीकर यांना प्रदान करण्यात आला. कांबीकर यांची प्रकृती ठीक नसल्यानं हा पुरस्कार त्यांच्या दोन्ही बहिणींनी स्वीकारला. यावेळी ज्येष्ठ तमाशा फडमालक आणि विठाबाई नारायणगावकर यांच्या कन्या मंगला बनसोडे, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, लावणी कलावंत सुरेखा पुणेकर, छाया माया खुटेगावकर, राजश्री नगरकर, शाहीर नंदेश उमप, गायिका राधा खोडे, अहिराणी गायक सचिन कुमावत यासह मोठ्या संख्येने राज्यभरातील कलावंतांनी गर्दी केली होती. यावेळी विविध कलावंतांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा सादर केले. मात्र उद्घाटनाच्या भाषणातच पद्मश्रींनी राज्य सरकारला दिलेल्या इशाऱ्याची चर्चा दिवसभर पाहायला मिळाली. पाहणार आहोत नेमकं पद्मश्री खेडकर नेमकं काय म्हणाले या व्हिडिओमधून. खरं तर कलावंताच्या जीवनात पलंगावर पडून राहणं कधीच येऊ नये. एक तर देवाने त्याला ताबडतोब न्यावं, पण ते पडून राहणं, आपण कुणी जर भेटायला गेलो तर ती अक्षरशः रडते, तिला काहीच आठवत नाही. अशा अवस्थेत आज ती आहे. आपण सर्वजण आपापल्या देवाला प्रार्थना करू की मधु मावशीला लवकरात लवकर बरं कर आणि एकदा तरी या समरसता कार्यक्रमाला त्यांना इथं बसण्याचा मान मिळू दे, ही आपण देवाचरणी प्रार्थना करू. आज माझी मोठी भगिनी मंगलाताई आलेली आहेत, माझ्या वहिनी आशा काळे आलेल्या आहेत, माझ्या भगिनी छायामाया आलेल्या आहेत, त्याचप्रमाणे माझी मावशी लीला गांधी त्याही आलेल्या आहेत. राधा आली आहे. राधा, तुझे गाणे आमच्या सर्व तमाशांच्या पडात होतात आणि सचिनचे गाणे माझ्या पडात होतात, कारण माझा पड खानदेशात जास्त फिरतो. त्या खानदेशाचे खेडकर कुटुंबावर खूप मोठे उपकार आहेत आणि खानदेश हा माझा आवडता भाग. तसं सर्वच भाग माझा आवडता, परंतु जास्त आवडता भाग म्हणजे खानदेश. कारण खानदेशाने मला लहानाचं मोठं केलं, माझ्या कलेचं कौतुक केलं, ते आजपर्यंत करतायत. असं कौतुक सर्वांचंच झालेलं आहे. इथं जे सर्व मंडळी आलेली आहेत या सर्वांचं कौतुक झालं आहे आणि या समरसता संमेलनामुळे इथून पुढेही होणार आहे. मला आज खेद एकाच गोष्टीचा वाटतो की ज्यांच्या हस्ते उद्घाटन होणार होतं ते इथं उपस्थित नाहीत. खरं तर मला याच्यावर बोलायचंच आहे, पुन्हा मला नाही बोलवलं तरी चालेल. का आले नाही? असं कोणतं काम त्यांना मिळालं? आणि ते सर्व आहेत महाराष्ट्राचे.
एखादं काम बाजूला ठेवलं असतं तर चाललं नसतं का? परंतु लोककलावंत, इशे बाहेरचा कलावंत, काय जायचं त्यांच्या कार्यक्रमाला, काय त्यांचा सन्मान करायचा, हे या मोठ्या लोकांच्या डोक्यात असतं. त्यांच्यातला आपला बाट गेलेला नाही. त्यांच्या मनातनं आपल्याबद्दलचा बाट गेलेला नाही. अजूनही ते आपल्याला गाव कुसाच्याच बाहेर समजतात. त्याचं आजचं प्रतीक आहे ते इथं हजर नाहीत. उद्या त्यांनी माझ्यावर पोलीस कारवाई करावी तरी चालेल, मला पद्मश्री सोडायची पाळी आली तरी चालेल. पण हे चुकीचं आहे, दोघांचंही चुकीचं आहे. आशिष शेलार साहेब तरी यायला पाहिजे होते, कारण ते सांस्कृतिक मंत्री आहेत. त्यांना कामं वर्षभर राहणार, वर्ष नाही त्यांचे 5 वर्ष असताना त्यांना दिवस रात्र काम राहणार. मग आमच्यासाठी वेळ केव्हा मिळणार? एका महिन्याच्या आत त्यांनी दुसरं संमेलन ठेवलं पाहिजे. आणि त्यांनी संमेलन नाही ठेवलं तर मी पद्मश्री सोडून देईल. का? आम्ही कलावंत नाही, आम्ही माणसं नाही, आमच्याकडे कला नाही. सिनेमाच्या संमेलनाला तुम्ही ताबडतोब जाता त्यावेळेस तुम्हाला टाईम असतो. नाटकाच्या संमेलनाला तुम्ही ताबडतोब जाता तेव्हा तुम्हाला टाईम असतो. आणि लोककलावंतांच्याबद्दल टाईम नाही. सांगा साहेब, साहेबांना सांगा, रघुवीर खेडकर सांगत होता असं. आज त्यांनी यायलाच पाहिजे होता. हा समाज त्यांना ऐकायला आलेला आहे. आम्हाला दररोज ऐकतात, आम्हाला दररोज पाहतात. पण हा जो समाज जमलाय सगळा, थिएटरच्या बाहेर किती लोक उभे आहेत? 100-500 लोक बाहेर उभे आहेत, जागा नाही. लोक कलावंतांना इतके लोक बाहेर उभे आहेत. कुणासाठी आलेत? फडणवीस साहेबांसाठी आणि शेलार साहेबांसाठी आले की त्यांच्याकडून काहीतरी ऐकायचं, आमच्याबद्दल ते काय योजना आखणार आहेत. परंतु ते आलेले नाही. याचा मला कायम खेद राहील. आणि जोपर्यंत दुसरं संमेलन ते ठेवत नाही त्यांच्या उपस्थितीत, तोपर्यंत मला चैन पडणार नाही. आज या मुलांनी किती धाडस केलं, केवढा मोठा हा कार्यक्रम. हा कार्यक्रम पाहताना आमची जी तमासगीर मंडळी, शाहीर मंडळी, डोळे दिपले त्यांचे. आज फोक अध्ययनातल्या कलावंतांनी काय मनोरंजन केलं, आपल्या सर्व कलावंतांचं काय स्वागत केलं. किती सुंदर, किती भारी कार्यक्रम. त्या वारकरी मंडळींनी किती सुंदर कार्यक्रम केला. काय ते बासरी वादन होतं, काय ते मृदुंग वादन होतं, काय ते ढोलकी वादन होतं. एवढा सुंदर कार्यक्रम त्यांनी टाकला आणि कुठं गेले त्यांचं त्यांनाच माहीत. त्यांचं जे म्हणणं आहे ते मला पटत नाही, पटणारही नाही. मी परखड आहे, तमासगीर आहे, पण परखड आहे. मी ज्यावेळेस पद्मश्रीपर्यंत पोहोचलो त्यावेळेसच त्यांनी ओळखायला पाहिजे होतं की त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मश्री रघुवीर खेडकर आहेत. पद्मश्री होणं कुणाचंही काम, डोक्यात काम नाही, कुणाचंही काम नाही. त्याला वेलांटी, मात्रा, काना, उकार, अनुस्वार सगळं बघितलं जातं. संपूर्ण आयुष्याची त्याच्या शहानिशा केली जाते. वर्षभर माझी चाळण केली त्या लोकांनी, एक एक शब्द विचारून. आणि नंतर 1 कोटी माणसात मी एकटा आलो. परंतु आज माझ्या मनाला दुःख झालं. या मुलांनी खूप मोठे प्रयत्न केलेले आहेत. आमच्या धनंजय भाऊबापू नारायणगावकर यांचा मुलगा महादू नारायणगावकर आणि त्यांचा मुलगा हा धनंजय, म्हणजे वारसा आहे तमाशाचा. आज विठाबाईचं स्मारक का होत नाही? किती वर्ष झाले? 15 वर्ष झाले मी विठाबाईच्या स्मारकासाठी झटतोय. का होत नाही? तमासगीर आहे म्हणून होत नाही. तमासगीर आहे म्हणून होत नाही. तमाशा कलावंतांना
वेळेवर मानधन मिळत नाही का ते ओरडणारे नाहीत. गोरगरीब आहेत. तमाशा फडांवर हल्ले होतात. त्यांच्या गाड्यातून माणसं उडून मारली जातात. का तर म्हणे आमच्या गाडीला, अरे तमाशाची गाडी दुसऱ्या गाडीला गाडी आडवी मारल का? ती सशाच्या काळजाची माणसं या गावावरनं त्या गावात जाणार आणि कार्यक्रम करणार. ती तुमच्याची दादागिरी कशी करू शकतात? आणि लोक खोटं बोलतात आणि डिपार्टमेंटही त्यांचंच मानतं. लवकर आमची फिर्याद घेण्यात आली नाही हे मला सगळं विचारायचं होतं साहेबांना. त्यासाठीच मी कंबर कसून आलो होतो. पण आज ते इथं नाहीत. या गोष्टीचं मला खूप वाईट वाटतंय. आणि आजच मी इशारा देतोय त्यांचे मंडळी जे इथं आलेले आहेत त्यांना की 1 महिन्याच्या आत तुम्ही हेच संमेलन याच पुण्यात एका मोठ्या सभागृहात ठेवलं नाही तर मी पद्मश्री परत करेन. मुलांचे आभार मानतो. मुलांनी खूप चांगलं कार्य हातात धरलेलं आहे. या कार्याने लोककलावंतांचे प्रश्न सुटले पाहिजेत. शाहीर असो, तमाशा असो, लोकनाट्य असो, ऑर्केस्ट्रा असो, नाटक असो, जागरण गोंधळ असो किंवा कुडमुडे असो, जोशी असो, भविष्यकार असो, हे जे लोककलावंत आहेत यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. त्या ऐरणीवर आहेत पण प्रश्न सुटत नाही. तर ते सुटलेच पाहिजेत. यासाठी मंत्री महोदयांना तुमच्या फोटोला नमस्कार करतो. फोटोतून मी तुम्हाला विनंती करतो की 1 महिन्याच्या आत संमेलन घ्या. आशिषजी शेलार साहेब नुसतंच बघू नका. पुन्हा संमेलनाला या आणि वाजत गाजत दिंडी निघाली पाहिजे संमेलनाच्या अगोदर. ही विनंती करतो. फार बोललो असेल तर क्षमा असावी. पण महाराष्ट्र शासनाने तमाशा कलावंताकडे, लोककलावंतांकडे लक्ष द्यावं ही विनंती करून माझं अध्यक्षीय भाषण या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय लोककला. ठीक आहे, धन्यवाद. आपण कार्यक्रम सुरू आहे मंचावर. आम्हाला सांगायला मिळत नाही. मागे मागे राहतो आम्ही. सगळे आयुष्यभर कामं केली. धन्यवाद. या ठिकाणी धनंजयराव आपल्या ताईंना. तर या ठिकाणी अध्यक्षांनी आपली वेदना या ठिकाणी कळलं पाहिजे ना मी काय बोलणार आहे तुमच्याशी. जर त्यांच्या वेळेनुसार तुम्ही कार्यक्रम घेतलेला नाही तर तुम्हाला असं का वाटलं ही मंडळी गोळा होणार नाहीत? का वाटलं तुम्हाला असं? नाही ना, माझ्यामुळे आहे. मी 12 नाही 24 तास तुमच्यासाठी आहे. आणि हे जे 2 फोटो लावलेत हे सर्वांच्या मोबाईलमध्ये गेलेले आहेत. हे रघुवीर केडकर ऐकायला आलेले नाहीत तर फडणवीस साहेब आणि शेलार साहेब ऐकायला आलेली मंडळी आहे. तुम्ही सांगताय त्यांच्यासाठी कार्यक्रम घेतला. त्यांच्याजवळ 24 तास वेळ आहे. या मंडळींजवळ 24 तास वेळ आहे का वेळ मंडळी? तेव्हा तुम्ही असं म्हणू नका आणि असं गलत कधीही करू नका. लई आशेने आली गोरगरीब मंडळी. कुणी गळ्यातलं मोडलंय, कुणी काय, कुणाकडनं कर्ज काढलंय, गाड्या करून आलेले. असं नाही झालं पाहिजे. एवढीच माझी तुम्हाला विनंती. त्यासोबत हा जो कार्यक्रम ज्याला उपस्थित राहिलेले आहेत लोककलावंत पद्मश्री रघुवीरजी खेडकर, नंदेश उमप, राधाताई फुले, लीलाताई गांधी, सुरेखाताई पुणेकर, मंगलाताई बनसोडे, छाया माया फुटेगावकर, राजश्री नगरकर, सचिन कुमावत अशा सर्व लोककलावंत ज्यांना खरं म्हणजे ऐकायला हा मोठा समाज पाहायला आलेला आहे. सोबतच लोककवी तुकाराम भांडे, वाना अंधाळे, कुमार चव्हाण, चर्चासत्रात ज्यांच्यामुळे रंगत येणारे प्रदीपजी भोले, जयमाला इनामदार, समारोप ज्यांचा आपण ऐकण्याला उत्सुक आहोत अविनाशराव अवळगावकर. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक समरसता साहित्य परिषदेचे कार्यवाह डॉक्टर प्रसन्न पाटील, धनंजयराव पुरे यांना सगळ्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मदत करणारे स्थानिक नेते, आमदार, काही जण स्वतःहून आलेले आहेत. त्या सर्व कलाकार, कलावंत
मगाशी ज्या सगळ्या कलाकार कलावंतांचा उल्लेख केला, अशा सगळ्या कलाकार कलावंतांचं आणि याचे संचालक श्रीरामजी पांडे या सगळ्यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं आभार व्यक्त करण्यासाठी उभा आहे. आपल्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. पुढचा कार्यक्रम असाच चालू राहणार आहे आणि त्यामुळे कोणीही जागा सोडू नये ही सर्वांना नम्र विनंती.